नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण गणित भाग 1 मधील प्रकरण क्रमांक 5 दोन चलातील रेषीय समीकरण हा भाग अभ्यासत होतो। यामध्ये आपण दोन पद्धती बघितल्या समीकरण सोडवण्याच्या, इलिमिनेशन मेथड आणि सबस्टिट्यूशन मेथड, म्हणजे चलाचा लोप करून एक सामायिक समीकरण सोडवणे आणि दुसरं एका चलाची किंमत दुसऱ्या चलाच्या रूपात ठेवून चलाचा लोप करणे। याच्यामध्ये आपण काही उदाहरणे देखील सोडवलेली होती। आज आपण दुसरी पद्धत म्हणजे एका चलाची किंमत दुसऱ्या चलात ठेवून चलाचा लोप करणे या पद्धतीवर आधारित एक उदाहरण सोडवणार आहोत। याशिवाय आपण आज काही शाब्दिक उदाहरणांचा देखील अभ्यास करणार आहोत। चला तर मग दुसरी पद्धत आहे एका चलाची किंमत दुसऱ्या चलामध्ये ठेवून चलाचा लोप करणे। या पद्धतीने आपण हे उदाहरण सोडवणार आहोत। उदाहरण काय आहे बघा, 8x अधिक 3y बरोबर 11, 3x वजा y बरोबर 2। सुरुवातीला आपण समीकरण नंबर 1 आणि 2 करणार आहोत। 8x अधिक 3y बरोबर 11 हे आहे आपलं समीकरण नंबर 1। त्यानंतर 3x वजा y बरोबर 2 हे आहे समीकरण नंबर 2। आता आपण समीकरण नंबर 2 चा विचार करूया। समीकरण नंबर 2 ला आपल्याला y ची किंमत x मध्ये घालणं सोपं होईल। म्हणजे साधारणतः कसं होईल, 3x वजा y बरोबर 2। आता आपल्याला पक्षांतर करायचं आहे। 3x आपण डाव्या बाजूला आहे तसं ठेवला, उजव्या बाजूचा 2 आहे तो डाव्या बाजूला आला की वजा 2 होईल। बरोबर चिन्ह आहे तसं आहे, हा वजा y इकडे आला की काय होणार, अधिक y। म्हणजेच आपल्याला y ची किंमत काय मिळाली, 3x वजा 2। y ची किंमत काय मिळाली, 3x वजा 2। आता याला म्हणजे आपण समीकरण नंबर 3। आता y ची किंमत आपण समीकरण नंबर 1 मध्ये ठेवू। y बरोबर 3x वजा 2 ही किंमत समीकरण 1 मध्ये ठेवू। समीकरण नंबर 1 काय आहे, 8x अधिक 3y बरोबर 11। आता 8x आपण आहे तसं ठेवला, अधिक 3 गुणिले y आहे, y ची किंमत आपण काय काढलेली आहे, 3x वजा 2 हे कंसात येईल बरोबर 11। आता हे समीकरण सोडवून आपण x ची किंमत काढणार आहोत। 8x आहे तसा ठेवला, अधिक 3 त्रिक 9 म्हणजे हे झालं 9x, हा वजा चिन्ह आहे तसं, 3 दुने 6 बरोबर 11। आता हे आपण सोडवत जाऊया। बघा 8x आहे तसा ठेवला, अधिक 9x पण आहे तसा ठेवला बरोबर 11, हा वजा 6 इकडे आला की काय होईल, अधिक 6। 8 अधिक 9 किती होईल, 17x आणि 11 अधिक 6 किती होईल, 17। आता जर आपण परत पक्षांतर केलं तर x आहे तसा ठेवला, 17 गुणाकारात आहे तो भागाकारात जाईल। 17 भागिले 17 x ची किंमत किती आली, 1। x ची किंमत किती मिळाली आपल्याला, 1। आता x बरोबर 1 ही किंमत कोणत्याही समीकरणामध्ये आपण ठेवू शकतो। समीकरण नंबर 1 मध्ये ठेवू। आता समीकरण नंबर 1 काय आहे आपलं बघा, 8x अधिक 3y बरोबर 11। 8 गुणिले x ची किंमत किती आलेली आहे, 1 अधिक 3y बरोबर 11। आता हे आपल्याला सोडवत जायचं आहे। 8 गुणिले 1 8 अधिक 3y बरोबर 11। आता आपल्या ह्या 8 चं पक्षांतर करूया। 3y डाव्या बाजूला आहे तसा आहे, 11 उजव्या बाजूला आहे तसा आहे, हा अधिक 8 आहे इकडे आल्यावर होणार वजा 8। 3y बरोबर 11 तून 8 गेले, वजाबाकी करून बघा, 11 तून 8 गेले किती उत्तर येईल, 3। आता पक्षांतर केले की परत y 3 भागिले 3, y ची किंमत किती आली, 1। म्हणजेच आपली उकल काय आलेली आहे, 1 आणि 1 ही समीकरणाची काय आहे, उकल आहे। बघा विद्यार्थी मित्रांनो, हे उदाहरण आपण पुन्हा एकदा पाहूया। उदाहरण आहे 8x अधिक 3y बरोबर 11, याला आपण समीकरण नंबर 1 म्हटलं। 3x वजा y बरोबर 2 याला आपण समीकरण नंबर 2 म्हटलं।
आता समीकरण नंबर 2 काय आहे, 3x वजा y बरोबर 2. या समीकरणाला आपल्याला काय करायचं, असं पक्षांतर करायचं आहे की जेणेकरून आपल्याला y ची किंमत मिळेल. y ची किंमत मिळवायचं आहे म्हणजेच काय करायचं आहे, एका चलाची किंमत दुसऱ्या चलामध्ये ठेवून चलाचा लोप करायचा. मग इथं पक्षांतर केल्यानंतर डाव्या बाजूचा वजा y उजवीकडे गेला की अधिक y होणार आहे आणि उजव्या बाजूचा अधिक 2 डाव्या बाजूला आला की वजा 2 होईल. म्हणजे याचं पक्षांतर केल्यावर आपल्याला उत्तर काय मिळालं, 3x वजा 2 बरोबर y. म्हणजेच आता y ची किंमत काय आहे, 3x वजा 2. आता y ची किंमत 3x वजा 2 जी आलेली आहे ते आपण समीकरण नंबर 1 मध्ये ठेवूया. समीकरण नंबर 1 काय आहे, 8x अधिक 3y बरोबर 11. मग 8x आपण आहे तसा ठेवला, अधिक हा 3 पण आहे तसा आहे. y ची किंमत आपण काय काढलेली आहे, 3x वजा 2 हे कंसात येणार कारण हा 3 गुणिले y आहे बरोबर 11. मग 8x पुन्हा आहे तसं ठेवला, अधिक 3 न 3x ला गुणलं की 3 त्रिक 9x आहे तसं ठेवला. हे वजा चिन्ह आहे तसं, 3 दुने 6 बरोबर 11. मग इकडं 8x अधिक 9x या वजा 6चं पक्षांतर केलं अधिक 6. 8x अधिक 9x 17x बरोबर 11 अधिक 6 किती आलं, 17. परत 17x चा x डाव्या बाजूला आहे तसा ठेवायचा आहे. 17 उजवीकडे गेला की तो भागाकारामध्ये जाईल. मग 17 भागिले 17 x ची किंमत किती आली, 1. आता आपल्याला y ची किंमत मिळवायची. परत x बरोबर 1 ही किंमत समीकरण नंबर 1 मध्ये ठेवूया. 8x अधिक 3y बरोबर 11. 8 गुणिले x ची किंमत आहे 1 अधिक 3y बरोबर 11. 8 गुणिले 1 8 अधिक 3y बरोबर 11. मग हा 3y आहे तसा आहे. 8चं पक्षांतर डावीकडून उजवीकडे गेलं की अधिक 8चा काय होणार आहे, वजा 8. मग 3y बरोबर 11 वजा 8 किती आलं, 3. y आहे तसा हा 3 गुणाकारात आहे, डावीकडून उजवीकडे गेला की तो भागाकारामध्ये जाईल. y बरोबर 3/3, 3 ला 3 न भागलं की y ची किंमत आली 1. म्हणजे या समीकरणाची उकल आहे 1 आणि 1. म्हणजेच x आणि y च्या किमती आपल्याला अनुक्रमे 1 आणि 1 मिळालेले आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, उदाहरण सोडवताना तुम्ही कोणत्याही पद्धतीचा वापर करू शकताय. इलिमिनेशन मेथडचा पण वापर करू शकताय, सबस्टिट्यूशन मेथडचा पण वापर करू शकताय. आपण बरीचशी उदाहरणं या आधीच्या व्हिडिओमध्ये देखील सोडवलेली आहेत. आज आपण काही शाब्दिक उदाहरणांचा अभ्यास करूया. प्रियंका व दीपिका यांच्या वयांची बेरीज 34 वर्षे आहे. प्रियंका दीपिकापेक्षा 6 वर्षांनी मोठी आहे, तर त्यांची वये काढा. इथं दोघांची वय दिलेली आहे आणि वय काढायची आहे आणि ते आपण समीकरणाद्वारे काढणार आहोत. सुरुवातीला बघा, आपल्याला प्रियंका व दीपिकाचं वय माहित आहे का, माहित नाही. मात्र त्यांच्या वयाशी संबंधित काही माहिती मात्र उदाहरणामध्ये दिलेली आहे. जसं की बघा, दोघांच्या वयांची बेरीज किती आहे, 34 वर्ष आहे. आणि आणखीन एक माहिती काय दिलेली आहे, प्रियंका दीपिकापेक्षा 6 वर्षांनी मोठी आहे. दोघांचंही ऍक्च्युअल वय आपल्याला माहित नाही आहे, त्यासाठी आपण x आणि y या चलाचा वापर करणार आहोत. तर बघा, प्रियंकाचे वय x मानू. प्रियंकाचे वय x मानू. दीपिकाचं वय पण माहित नाही आहे, ते पण मानावं लागेल. दीपिकाचे वय y मानू. ठीक आहे, आपण प्रियंका आणि दीपिकाचं वय मांडलेलं आहे. आता बघा, पहिल्या अटीनुसार आपण समीकरण तयार करणार आहोत. पहिल्या अटीनुसार आता पहिल्यांदा आपल्याला काय माहित आहे, प्रियंका व दीपिका यांच्या वयाची बेरीज 34 वर्ष आहे. प्रियंकाचं वय किती आहे, x. दीपिकाचं वय किती आहे, y. अधिक का लिहिलं मी, कारण दोघांच्या वयांची बेरीज म्हणते आहे म्हणून x अधिक y. प्रियंकाचं वय अधिक दीपिकाचं वय, या दोघींच्या वयांची बेरीज किती आहे, 34 वर्षे. याला म्हणूया आपण समीकरण नंबर 1. म्हणजे उदाहरणातील दिलेल्या माहितीनुसार पहिलं समीकरण काय मिळालं, x अधिक y बरोबर 34. आता दुसऱ्या अटीनुसार समीकरण तयार करूया. आता दुसऱ्या अटीनुसार बघा, काय माहिती आहे आपल्याला, प्रियंका ही दीपिकापेक्षा 6 वर्षांनी मोठी आहे. प्रियंकासाठी आपण काय म्हणलंय, x बरोबर. प्रियंका ही दीपिकापेक्षा, दीपिकाचं वय काय म्हणलंय, y. प्रियंका ही दीपिकापेक्षा म्हणजे y पेक्षा किती वर्षांनी मोठी आहे, 6 वर्षांनी मोठी आहे.
मग समीकरण काय मिळालं x बरोबर y अधिक 6. मग इथे तुम्ही चलाचा लोप करून या पद्धतीने पण सोडवू शकताय किंवा एका चलाची किंमत दुसऱ्या चलामध्ये ठेवून सुद्धा सोडवू शकताय. तर आता बघा याच्यामध्ये आपण x बरोबर y अधिक 6 समीकरणाचं जर आपण पक्षांतर केलं तर x आहे तसा ठेवला, हा अधिक y आहे, उजवीकडून डावीकडे आला की काय होईल वजा y बरोबर 6. म्हणजे समीकरण काय तयार झालं x वजा 6 बरोबर x वजा y बरोबर 6. याला म्हणूया आपण समीकरण नंबर 2. आता समीकरण 1 आणि 2 ची जर तुम्ही तुलना केला तर अधिक y आणि वजा y काय होऊ शकतं आपण कॅन्सल करू शकतो. यासाठी आपल्याला समीकरण 1 आणि 2 ची काय करावी लागेल बेरीज करावी लागेल. समीकरण नंबर 1 अधिक 2 करू. आता समीकरण नंबर 1 काय आहे x अधिक y बरोबर 34 आणि समीकरण 2 काय आहे x वजा y बरोबर 6. बेरीज करायची आहे x अधिक x किती येईल 2x अधिक y आणि वजा y गेला 34 अधिक 6 किती 40. आता x बरोबर 40 भागिले 2 म्हणजे x बरोबर 2 नी 40 ला म्हटलं की उत्तर किती आलं 20 वर्ष. म्हणजे x ची किंमतच आपली किती आलेली आहे 20 आलेली आहे. म्हणजे x हे कुणाचं वय आहे प्रियंकाचं वय किती आहे x आहे. आता x बरोबर 20 ही किंमत समीकरण नंबर 1 मध्ये ठेवू. x बरोबर 20 ही किंमत समीकरण 1 मध्ये ठेवू. समीकरण नंबर 1 काय आहे x अधिक y बरोबर 34. x ची किंमत किती काढली आपण 20, y काढायचं नाही तसा ठेवला बरोबर 34. y बरोबर आता बघा 34 मधून किती गेले 20 गेले. आता वजाबाकी करा 34 मधून 20 गेले, वजाबाकी करूया आपण 34 वजा 20 14. y ची किंमत किती आली आपली 14 वर्षे. म्हणजेच प्रियंकाचं वय 20 वर्ष आहे आणि दीपिकाचं वर्ष किती आहे 14 वर्ष आहे. आता प्रियंका ही दीपिकापेक्षा 6 वर्षांनी मोठी आहे. म्हणजेच बघा 20 आणि 14 मधला फरक 6 वर्षाचा येतो किंवा दीपिका ही प्रियंकापेक्षा 6 वर्षांनी लहान आहे. जर वजाबाकी करून बघितला तर बरोबर 6 वर्षाचा फरक निघतो. म्हणजे आपल्या चलाच्या किमती बरोबर आहेत. मग आपण काय करू शकतो प्रियंकाचे वय लिहूया. आता प्रियंकाचे वय 20 वर्षे व दीपिकाचे वय 14 वर्षे आहे. उदाहरणामध्ये आपण प्रियंकाचं आणि दीपिकाचं वय काढलेलं आहे. उदाहरण पुन्हा एकदा अभ्यासूया. प्रियंकाचे वय आपण x मानलं, दीपिकाचं वय आपण y मानलं. पहिल्या अटीनुसार दोघींच्या वयांची बेरीज 34 वर्ष आहे म्हणून x अधिक y बरोबर 34 याला आपण समीकरण नंबर 1 म्हटलं. दुसऱ्या अटीमध्ये आपल्याला काय माहित आहे की प्रियंका ही दीपिकापेक्षा किती आहे 6 वर्षांनी मोठी आहे. म्हणजे y अधिक 6 पक्षांतर केले की x वजा y बरोबर 6 म्हणजे दोघींच्या वयामधला फरक किती आहे 6 वर्षाचा आहे. आता समीकरण 1 आणि 2 ची तुलना केली तर y घालवण्यासाठी आपल्याला दोन्ही समीकरणाची काय करावी लागेल बेरीज करावी लागेल. मग इथं आपण बेरजेमध्ये मांडलं x अधिक x 2x अधिक y आणि वजा y केला 34 अधिक 6 40 वर्षे व 2 नी 40 ला भागलं की x ची किंमत किती आली 20 वर्ष. म्हणजेच प्रियंका 20 वर्षाची आहे. आता x बरोबर 20 ही किंमत समीकरण नंबर 1 मध्ये जर आपण ठेवलं तर समीकरण नंबर 1 आहे x अधिक y बरोबर 34. x ची किंमत काढली आपण 20 अधिक y बरोबर 34. y आहे कसं आहे 34 हा अधिक 20 पक्षांतर करून उजवीकडे आला की वजा 20 जाईल 34 वजा 20 म्हणजे 14 वर्ष. दीपिका आहे 14 वर्षाची म्हणजे प्रियंका आहे 20 वर्षाची आणि दीपिका आहे 14 वर्षाची.
प्रियंका ही दीपिकापेक्षा 6 वर्षांनी मोठी आहे, म्हणजेच दोघींच्या वयातला फरक किती आलेला आहे? 6 वर्षाचा आलेला आहे. आता आपण आणखीन एक उदाहरण सोडवूया. तर उदाहरण आहे, एका प्राणी संग्रहालयात सिंह आणि मोर यांची एकूण संख्या 50 आहे. त्यांच्या पायांची एकूण संख्या 140 आहे. तर सिंहाची व मोरांची संख्या काढा. तर इथं प्राणी संग्रहालयामधील सिंह आणि मोर यांची आपल्याला संख्या माहीत नाहीये. मग त्यासाठी आपण x आणि y या चलाचा उपयोग करणार आहोत. तर सिंहांची संख्या x मानू. सिंहांची संख्या x मानू, कारण आपल्याला माहित नाहीये प्राणी संग्रहालयामध्ये किती सिंह आहेत. तसंच मोरांची संख्या y मानू. आता पहिल्या अटीनुसार आपण समीकरण तयार करूया. बघा, उदाहरणामध्ये माहिती काय दिलेली आहे? तर सिंह आणि मोर यांची एकूण संख्या 50 आहे. जसं की आता सिंहांची संख्या आपण x मानलेली आहे, मोरांची संख्या आपण y मानलेली आहे. त्यांची एकूण संख्या म्हणजेच x अधिक y होणार. किती आहे? 50 आहे. याला म्हणूया आपण समीकरण नंबर 1. म्हणजे पहिल्या अटीनुसार समीकरण काय तयार झालं? x अधिक y बरोबर 50. आता आपण दुसऱ्या अटीनुसार समीकरण तयार करूया. तर उदाहरणामध्ये पुढे काय म्हटलेले त्यांनी की दोघांच्या पायांची संख्या किती आहे? 140. व जसं की सिंहाला किती पाय असतात? सिंहाला 4 पाय असतात. म्हणजे सिंहाचे पाय किती झाले? 4x. मोराचे पाय किती असतात? 2 असतात. मोरासाठी आपण काय म्हटलेलं आहे? y. म्हणजे मोराचे पाय 2y आणि सिंहाचे पाय 4x. म्हणजे सिंहासाठी x मानले, मोरासाठी y मानले. त्यामुळे ही चल तिथे राहणारच आहेत. सिंहाला 4 पाय असतात म्हणून 4x, मोराला 2 असतात म्हणून 2y. मग समीकरण काय तयार होईल? या दोघांची पायांची संख्या किती आहे? एकूण 140. म्हणजे हे म्हणूया आपण समीकरण नंबर 2. दुसऱ्या अटीनुसार समीकरण काय तयार झालं? 4x अधिक 2y बरोबर 140. तर या समीकरण नंबर 2 ला आपण काय करू शकतो? 2 नी भागू शकतो. या पद्धतीने देखील आपण हे उदाहरण काय करू शकतो? सोडवू शकतो. तर आता आपलं उत्तर काय येईल बघा? 2x अधिक y बरोबर 70. त्याला आपण म्हणूया समीकरण नंबर 3. समीकरण 3 आणि 1 चा जर विचार केला तर आपण समीकरण नंबर 3 वजा 1 केलं तर आपल्याला y या चलाचा लोप करता येतो. तर समीकरण नंबर 3 काय आहे? 2x अधिक y बरोबर 70. आणि समीकरण नंबर 1 काय आहे? x अधिक y बरोबर 50. यांची काय करायची आहे? वजाबाकी करायची आहे. तर वजाबाकीमध्ये आपल्याला चिन्ह बदलतात. 2x मधून x गेले, x 1x राहतो. 1 तुम्ही नाही लिहिला तरी चालेल. अधिक y आणि वजा y या चलाचा लोप होईल. 70 मधून 50 गेले, उरले 20. म्हणजे आपली x ची किंमत किती आलेली आहे? 20 आलेली आहे. x आपण कुणासाठी मानलेला आहे? तर सिंहांची संख्या x मानू. म्हणजे सिंहांची संख्या किती आलेली आहे? 20. आता x बरोबर 20 ही किंमत समीकरण 1 मध्ये ठेवू. समीकरण नंबर 1 काय आहे? x अधिक y बरोबर 50. x ची किंमत काय मिळालेली आहे आपल्याला? 20. y ची किंमत काढायची आणि मागे तसं ठेवलं बरोबर 50. y बरोबर पक्षांतर केले की काय होईल? 50 वजा 20. म्हणजे y बरोबर y ची किंमत किती आली? 30. म्हणजेच प्राणी संग्रहालयामध्ये सिंहांची संख्या 20 आहे आणि मोरांची संख्या 30 आहे. लिहूया आपण सिंहांची संख्या 20 व मोराची संख्या 30 आहे.
इथं बघूया आपण हे उदाहरण सोडवण्यासाठी सिंहांची संख्या x मानली, मोरांची संख्या y मानली. पहिल्या अटीनुसार सिंह आणि मोरांची संख्या किती आहे 50 आहे, म्हणून समीकरण झालं x अधिक y बरोबर 50. आता दुसऱ्या अटीनुसार आपल्याला दुसरं समीकरण मिळवायचं आहे. त्यांनी काय म्हटले सिंह आणि मोरांची यांची एकूण पायांची संख्या किती आहे 140. मग सिंहाला 4 पाय असतात, सिंहासाठी आपण x मानले म्हणून 4x. मोरासाठी आपण y मानले, मोराला पाय 2 असतात म्हणून 2y. मग दुसऱ्या अटीनुसार समीकरण काय झालं दोघांच्या पायांची संख्या 140 आहे म्हणून 4x अधिक 2y बरोबर 140. हे झालं समीकरण नंबर 2. समीकरण नंबर 2 ला आपण सोपे रूप देऊया. सोपे रूप देण्यासाठी समीकरणाच्या दोन्ही बाजूला आपण 2 ने भागलो. जसं की 4x भागिले 2 अधिक 2y भागिले 2 बरोबर 140 भागिले 2. हा भागाकार केल्यानंतर 2 दुने 4 म्हणजे 2x शिल्लक राहिलं, 2 ला 2 गेलं शिल्लक राहिलं y. 140 ला 2 ने भागला की शिल्लक राहिलं 70. म्हणजे समीकरण 2 ला सोपे रूप दिल्यानंतर समीकरण नंबर 3 मिळालेला आहे 2x अधिक y बरोबर 70. आता समीकरण नंबर 3 मधून समीकरण नंबर 1 वजा करायचा आहे. समीकरण नंबर 3 काय आहे 2x अधिक y बरोबर 70. समीकरण नंबर 1 काय आहे x वजा x अधिक y बरोबर 50. वजाबाकी असल्यामुळे प्रत्येक पदाची चिन्ह बदलली. मग 2x मधून x गेलं x शिल्लक राहिला, 70 मधून 50 गेले 20 शिल्लक राहिले आणि x ची किंमत मिळाली 20 म्हणजे सिंहांची संख्या आहे 20. याच पद्धतीनं मोरांची संख्या काढण्यासाठी x बरोबर 20 ही किंमत समीकरण नंबर 1 मध्ये ठेवू. समीकरण नंबर 1 काय आहे x अधिक y बरोबर 50. x ची किंमत आहे 20 अधिक y बरोबर 50. y बरोबर 50 वजा 20 म्हणजे y ची किंमत आली 30. म्हणजेच त्या प्राणी संग्रहालयामध्ये सिंहांची संख्या 20 आहे आणि मोरांची संख्या 50 आहे. विद्यार्थी मित्रांनो आपण आणखीन एक शाब्दिक उदाहरण सोडवूया. या शाब्दिक उदाहरणामध्ये बघा संजयला नोकरीमध्ये काही मासिक पगार मिळतो. दरवर्षी त्याच्या पगारामध्ये निश्चित रकमेची वाढ होते. जर 4 वर्षांनी त्याचा मासिक पगार 4500 रुपये झाला व 10 वर्षांनी मासिक पगार 5400 रुपये झाला तर त्याचा सुरुवातीचा पगार व वार्षिक वाढीची रक्कम काढा. आता बघा संजयचा मूळ पगार आपल्याला माहित नाही आहे आणि पगार वाढ देखील माहित नाहीये. मग त्याचा पगार आणि होणारी पगार वाढ याबद्दल या उदाहरणामध्ये माहिती दिलेली आहे. मग संजयचा पगार आपण x मानू आणि होणारी पगार वाढ y मानू. संजयचा पगार x मानू आणि संजयचा पगार वाढ y मानू. मग आपण पहिल्या अटीनुसार समीकरण तयार करूया. बघा आपल्याला संजयचा मूळ पगार आणि प्रत्येक ह्याला होणारी पगार वाढ माहित नाही आहे, त्यासाठी आपण x आणि y या चलाचा वापर केला. जसं की संजयचा पगार आहे x आणि होणारी पगार वाढ आहे y. तर पहिल्या अटीनुसार त्यांनी काय म्हटले की 4 वर्षांनी त्याचा मासिक पगार 4500 रुपये झाला. बघा काय म्हटलेलं आहे 4 वर्षांनी. आता बघा 4 वर्षांनी म्हणजे x हा संजयचा मूळ पगार आहे अधिक होणारी पगार वाढ किती आहे y. मग 4 वर्षांनी होणारी पगार वाढ आहे म्हणजे 4y बरोबर. मग त्याचा किती पगार होतो 4500 रुपये. याला म्हणूया आपण समीकरण नंबर 1. पहिल्या अटीनुसार संजयच्या मूळ पगारामध्ये काही पगार वाढ होते. 4 वर्षानंतरची पगार वाढ काढायची म्हणून 4y आणि एकूण रक्कम होते 4500. म्हणजे समीकरण काय तयार झालं x अधिक 4y बरोबर 4500. आता आपण दुसऱ्या अटीनुसार समीकरण तयार करून घेऊया. आता दुसऱ्या अटीनुसार त्यांनी काय म्हटलेलं आहे 10 वर्षांनी त्याचा मासिक पगार 5400 रुपये झालेला आहे. म्हणजेच मूळ पगार x आहे तसंच आहे. 10 वर्षांनी होणारी पगार वाढ करायची आहे म्हणून 10y किती होणार आहे 5400 रुपये. याला म्हणूया आपण समीकरण नंबर 2. तर उदाहरणामध्ये दिलेल्या माहितीनुसार आपण समीकरण नंबर 1 आणि 2 मिळवलेलं आहे. जर आता समीकरण 1 आणि 2 चा जर तुम्ही विचार केला तर x या चलाचा आपण लोप करू शकतो जर आपण समीकरण नंबर 2 वजा 1 केलं तर सोडवूया आपण समीकरण नंबर 2 वजा 1 करू.
समीकरण नंबर 2 काय आहे? x अधिक 10y बरोबर 5400. वजाबाकी करायची आहे. समीकरण नंबर 1 काय आहे? x अधिक 4y बरोबर 4500. तर आता वजाबाकीमध्ये आपली चिन्ह बदलणार आहे. तर बघा याच्यामध्ये x मधून x गेला, 10y मधून 4y गेले, 6y, 5400 मधून 4500 गेले. करूया आपण. 14 तून 9 हातचा परत दिला म्हणजे 6y बरोबर 900. तर बघा ठीक आहे. आता आपण हे उदाहरण सोडवूया. तर बघा आपली वजाबाकी बरोबर आहे का बघूया आपण. 0 0, 14 तून 5 गेले, 9 हातचा परत दिला 0. मग आता y आहे तसा ठेवला, 900 भागिले 6. तर आपल्याला याला संक्षिप्त रूप देता येईल किंवा आपण भागाकार करून बघू शकतो. 6 एके 6, 6 पंचे 30, 0 म्हणजे साधारण हा भागाकार येणार आहे 150 रुपये. म्हणजे y ची किंमत आपण काढलेली आहे. y म्हणजेच काय? पगारवाढ आहे. म्हणजे संजयला दरवर्षी 150 रुपये पगारवाढ मिळते. मग आता त्याचा पगारवाढ आणि मूळ पगार काढायला सांगितलेला आहे. पगारवाढ तर आपल्याला माहित झालं की 150 रुपयांनी त्याची पगारवाढ होते. तर आता मूळ पगार आपल्याला काढायचा आहे. म्हणजे y बरोबर 150 ही किंमत समीकरण नंबर 1 मध्ये ठेवू. तर समीकरण नंबर 1 काय आहे? x अधिक 4y बरोबर 4500. x आहे तसा अधिक 4 गुणिले y ची किंमत किती आली आहे? 150 बरोबर 4500. तर x अधिक हे किती आलं? 600 बरोबर 4500. आपण 150 आणि 4 चा गुणाकार केला. x बरोबर 4500 वजा 600. आता ही वजाबाकी करून घेऊया आपण. ₹3900 रुपये. x ची किंमत किती मिळाली आपल्याला? 3900. म्हणजेच संजयचा सुरुवातीचा पगार 3900 आहे आणि होणारी पगारवाढ किती आहे? 150 रुपये. उदाहरण शाब्दिक असल्यामुळे आपण काय केलेलं आहे? दोन्ही उदाहरणांची काय केलेली आहे? शाब्दिक शेवट केलेली आहे. जसे की संजयचा पगार 3900 रुपये आहे व होणारी पगारवाढ 150 रुपये आहे. बघा उदाहरण आपण पुन्हा एकदा अभ्यासूया. संजयचा पगार आणि होणारी पगारवाढ आपल्याला निश्चित माहित नाही आहे. त्यासाठी आपण x आणि y चल मांडलं. जसं की संजयचा पगार x मांडला आणि संजयची होणारी पगारवाढ y मांडली. पहिल्या अटीमध्ये त्यांनी काय म्हटलंय की संजयचं 4 वर्षांनी होणारा पगार आहे 4500. म्हणजे x हा मूळ पगार आहे, 4 वर्षानंतरचा पगारवाढ आहे म्हणून 4y आणि किती आहे ती रक्कम? 4500. म्हणजे समीकरण काय तयार झालं? x अधिक 4y बरोबर 4500. याच पद्धतीने दुसऱ्या अटीनुसार समीकरण तयार झालं. x अधिक 10y बरोबर 5400. म्हणजे मूळ पगार आहे x, 10 वर्षांनी होणारी पगारवाढ म्हणून 10y बरोबर 5400. आता समीकरण नंबर 1 आणि 2 ची तुलना केली तर आपण x या चलाचा लोप करू शकतो. जर आपण समीकरण 2 वजा 1 केलं तर समीकरण 2 वजा 1 केलं की उत्तर आलं आपलं 6y बरोबर 900. y ची किंमत येते 150 रुपये. मग 150 ही किंमत समीकरण नंबर 1 मध्ये जर ठेवली तर उत्तर येतं आपलं x बरोबर 3900. म्हणजे संजयचा पगार हा 3900 रुपये आहे आणि त्याची होणारी पगारवाढ किती आहे? 150 रुपये.
विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीने आज आपण एक समीकरण सोडवण्यासाठी दुसऱ्या पद्धतीचा वापर, सबस्टिट्यूशन मेथड, म्हणजे एका चलाची किंमत दुसऱ्या चलामध्ये ठेवून चलाचा लोप करणे यावर आधारित उदाहरणे पाहिली। या व्यतिरिक्त आपण आज काही शाब्दिक उदाहरणे देखील सोडवलेली आहेत। शाब्दिक उदाहरणं किंवा समीकरण सोडवण्यासाठी तुम्ही इलिमिनेशन मेथड किंवा सबस्टिट्यूशन मेथड कोणत्याही पद्धतीचा वापर करू शकताय। अधिक सरावासाठी तुम्ही वहीमध्ये सराव संच 5.2 सोडवणार आहात। आपण पुढच्या व्हिडिओमध्ये आता या पुढील प्रकरणाचा अभ्यास करणार आहोत। धन्यवाद।